नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. महाराष्ट्राचा एक धुरंधर नेता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांचं 28 जानेवारी 2026 एका विमान अपघातात दुःखद निधन झालं आणि अख्खा महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. का अचानक असं होऊच शकत नाही. समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण या तिन्ही क्षेत्रावर ज्या माणसाची पकड होती, सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून ज्याची ओळख होती, असा धुरंधर राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणातून आपल्यातून निघून गेला. असा नेता पुन्हा होणे नाही. पण 6व्या उपमुख्यमंत्री पद भोगलं. कितीव्या? 6व्या. पण आता हा जो विमान अपघात झाला त्याच्यावर आपण एक व्हिडिओ घेतला, पण त्याच्यानंतर जे राजकारण सुरू झालं ते राजकारण एवढं गलिच्छ आहे का काही विचारू नका. म्हणजे सत्तेसाठी लोक किती हपापलेले असतात. काही लोकांना तर म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना दुःख झालं, काही कामाचा माणूस गेला. पण मी म्हणतो का पार्टीतल्याच काही लोकांना आनंद झाला असं मनातून, का सालं आता आपल्यापाशी सत्ता येते, आता आपण राज्य आहे. जिथं या पार्टीवर पवार घराण्याचं वर्चस्व होतं, आता आपण इथं वर्चस्व गाजू शकतो रेडीमेड पार्टीवर. कारण जो पार्टीचा राष्ट्रीय नेता होता तोच विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडला. आता आपली पोळी भाजल्या जाते. काही राष्ट्रवादीमध्ये बीजेपी फेवर चेन विचारसरणीचे लोक आहेत. म्हणजे मी तिथं होतो तर मला असं जाणवलं, कारण अंतिम संस्कारात मी गेलो होतो आणि मी बिलकुल जवळच होतो उभं. त्या अंतिम संस्कारात एक माणूस खूप पुढं पुढं करून राहिला होता. त्याचं नाव आहे प्रफुल्ल पटेल. खूप पुढं पुढं, ठीक आहे. कोणाला बोलवायचं, कोणाला येऊन द्यायचं, इकडून जाणं तिकडून येणं, रिकाम्या चक्रा मारणं, मी पाहूनच राहिलो. मी कंटिन्यू पाहून राहिलो. अमित शहा आला तर त्याला रिसीव्ह करायला प्रफुल्ल पटेल, अमित शहा गेला तर त्याला सोडायला प्रफुल्ल पटेल. काही तर लोक म्हणे प्रफुल्ल पटेल त्याच्यासोबत विमानात बसून दिल्लीला गेला आणि तिकडं का गप्पा गोष्टी झाल्या त्याचं त्याला माहिती. म्हणजे अंतिम संस्कार होऊ पण नाही दिला पूर्ण. अरे एखादा माणूस असता, सगळा मित्र असता तर तिथं थांबला असता, दिल्लीला नसता गेला. लोक म्हणे, लोक सांगे मले, मी तिथंच होतो. त्याच्यानंतर मला दिसले नाही. आणि कोणाला येऊ द्यायचं वर्तन, कोणाला येऊ द्यायचं नाही, ठीक आहे, हा प्रफुल्ल पटेल ठरवत होता. म्हणजे तिथं जर कोणाचं लक्ष असेल तर जयंत पाटील वरतं चालले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष चालले, त्याले सुद्धा या माणसानं खाली पाठवलं. हे मी माझ्या डोळ्यानं पाठवलं, खाली पाठवलं. म्हणजे आता हे सगळे चालले आणि ठीक आहे, पुष्पहार अर्पण करायचा होता जलाग्नी द्यायच्या, ठीक आहे, जलाग्नी द्यायच्या अगोदर. तर तो पुष्पहार अर्पण करू सुद्धा दिला नाही. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. जयंत पाटलाची गोष्ट सांगून राहिलो मी. आता जयंत पाटील एवढे मोठे दिग्गज नेता, प्रफुल्ल पटेलने विकत घेऊ शकते, पण मी माझ्या डोळ्यानं तिथून पाहून राहिलो. चांगल्या चांगल्या शरद पवार गटाच्या नेत्याले पायरीवरून खाली पाठवलं. ह्या कोण होय तोपशन, मला असा प्रश्न आला. म्हणून आता या पार्टीचं राजकारण असं झालं का लगेच ही पार्टी पवार साहेबांना आपल्या हातात घेऊ नये. कारण पवार साहेब धुरंधर राजकारणी आहे आणि पवार साहेब कोणाचा कवा गेम करन राजकारणात असा यायच्यासारखा नाही करत. पण राजकारणात केव्हा कोणाचा गेम करण हे काहीच सांगता येत नाही. आणि मी त्याच्यासोबत अनेक सभा केल्या. मी जवळून बघितलं की पवार साहेब त्या दिवशी जे बोलले पत्रकारासोबत का सुमित्रा आज उपमुख्यमंत्री पदाची
शपथ घेणार आहे ह्याची खबरच मला नाही, हे माहीतच नव्हतं. असं तुम्हाला वाटते का असं पवार साहेबांना माहित नसेल? मलाच नाही वाटत बा. पण चाल दुसऱ्यावर कशी फेकायची पवार साहेबांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. अनेक गोष्टी शिकल्या मी त्याच्याकडून. आणि आता पार्टी 12 तारखेला एकत्र होणार होती. पार्टीमध्ये 45 अजित पवार गटाचे, 10 शरद पवार गटाचे, असे 55 आमदार झाले असते. केंद्रात 10 खासदार झाले असते. केंद्राची सत्ता पलटू शकते, राज्याची सत्ता पलटू शकते, एवढा पॉवर मग पवार साहेबाकडे आला असता. आणि पवारांच्या घराण्यात पुन्हा राजकारण गेलं नाही पाहिजे. तर अजित पवार साहेबाचा मृत्यू झाल्याबरोबर सत्तेचे चक्र फिरायला लागले. हा रपारप झाले. वाट पाहत होते का का काही लोक तर राजकारणात मराठी कोणाची वाट पाहते का असं वाटते. एखादा या देशाचं नुकसान करणारा, डुबणारा, लोकांच्या विरोधात ठीक आहे निर्णय घेणारा मेलाच चालते लागन. पण जो सर्वसामान्य लोकांचा नेता होता, कार्यकर्ता म्हणून काम करे, सकाळी 5:30 वाजतापासून लोकांना भेटायची वेळ दे, असा लोकांच्या मनातला माणूस गेला. पत्रकाराला हँडल करायची एक पद्धत होती का अफलातून उत्तर दे, काही बोलले अजित दादा तर व्हायरल होऊन जायचं फटाकसे. हसत खेळत कार्यकर्त्याला कधी रागावलं तरी कार्यकर्त्याला राग नव्हता येत का दादानं आपल्याला प्रेमानं काही सांगितलं असन असं म्हणून समजून घेत होता. हे प्रेम दादाचं होतं. पण आता सध्या बीजेपी पत्ते फेकून पाहते, चेक करून पाहते का परिस्थिती कशी आहे. हा प्रत्येक लोकांना स्टेटस ठेवलं, प्रत्येक लोकांना काही बोलतावर बोलण्यासारख्या भिकारचोट लोकांना फक्त दुःख झालं नाही. कारण त्याला माहित नाही का अजित पवार साहेब का नेता होता. लोकांना विचारा, लोक सांगा ज्या गरीब लोकांचे कामं करून दिले. पण आता विषय असा आहे का आता जे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत एक पत्ता बीजेपीनं फेकून पाहिला. बीजेपीची मला तर असं वाटून राहिलं का आता अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी बीजेपी चालवत आहे. कारण हे जे 2 नेते आहे, एकावर ईडी आहे, दुसऱ्यावर सीबीआय आहे, ठीक आहे, आणि पटेल म्हणलं का ह्या गुजराती होय. यायले पवार साहेबांना मोठं केलं. आणि पवार साहेबांना मोठं केल्यावर हे तिथं अंतिम संस्कारात लय पुढं करत होते. म्हणजे प्रफुल्ल पटेलच होते. आता प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष बनणार अशी हे जे पियुष गोयल आहे, केंद्रीय मिनिस्टर आहे, केंद्रीय मिनिस्टर माणूस ट्वीट करते, पत्रकाराला सांगते का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा बातम्यामध्ये खबर चालली, अनेक न्यूज चॅनलनं व्हायरल केली, प्रत्येक न्यूज चॅनलनं सांगायला लागले का आता ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष. आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे रेडीमेड पार्टी आपल्या हातात येईल. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे मी. आणि पार्टीचा जो घटना असते त्याच्यात दुरुस्त करायचे पॉवर असते. मनात येईल ती दुरुस्ती, पुन्हा पवारांच्या घरात ही पार्टीच गेली नाही पाहिजे असे काहीतरी प्लॅनिंग करायचे, षडयंत्र करायचे. आणि शरद पवारांच्या हातात जर पुन्हा गेली तर मग आपलं कुठं आपण तिथं पनपणार नाही. कारण आपणच पुढं होतो अजित पवार साहेबांना बाजूला घेऊन जाणे. हे कुठंतरी पवार साहेबांना खटकलाय. आणि आता पवार साहेबांसमोर कसं उचल्यासारखं जायचं असं अनेकायले तिथं वाटून राहिलं. असं काही त्याच्यातले आमदार तर बीजेपीच्या फेवरचे असं का त्याले आता सत्तेत राहायचं आहे. आणि म्हणलंय तटकरीनं का आम्ही विलिनीकरण करण्याले काही विरोध नाही, पण आम्ही एनडीएच्या सोबत राहणार आहे, तुम्हाला याचं असेल तर या, ज्याले याचं आहे. आता त्याच्यात विलिनीकरणावर चर्चा झाली तर अनेक लोकांना म्हटलं, म्हणजे आमदारांना म्हटलं राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या, आम्हाला कोण माहित नाही, आम्ही तर राष्ट्रीय अध्यक्षच अजित पवार होते, त्यानंच वेगळा काढून गट तयार केला, त्याच माणसाचा मेन पॉवर होता. आणि जेव्हा चर्चा झाली तेव्हा तिथं ठीक आहे शशिकांत शिंदे, जयंत पाटील, ठीक आहे, त्याच्यानंतर पवार साहेब, त्याच्यानंतर
अजित पवार साहेब या सगळ्याची बैठक झाली आणि आता तर एक बातमी आली का त्या बातमीत असं म्हणते का ठीक आहे सुप्रियाताई मिनिस्टर झाल्या असत्या केंद्रात एकत्र आल्या असत्या तर त्याच्यानंतर इथं राज्यात अध्यक्ष म्हणून पार्टीचे अध्यक्ष म्हणून अमोल कोल्हे साहेबाले अध्यक्ष केलं असतं महाराष्ट्रात 2-4 मिनिस्टर घेतले असते मिनिस्टर पद घेतले असते हे सगळे शिजलं होतं आणि 12 तारखेला विलिनीकरण होणार असं ठरलं होतं असं मी तिथं बारामतीत चर्चा ऐकल्या पण आता अजित पवार यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे काही लोक गिधाडत टपून आहे आणि म्हणून बीजेपीनं याच्या हाताने पत्ता फेकून पाहिला का सोशल मीडियात का कमेंट्स येते लोकांच्या का प्रतिक्रिया आहे लोक जर प्रफुल्ल पटेलने अध्यक्ष केलं तर चिडन तर नाही कारण आता एक तर सिंपतीची लाट आहे म्हणून एक खोटं पत्तं फेकून पाहिलं पियुष गोयलच्या हातानं पियुष गोयल लगेच 5 तासांनी म्हणते मला एका ज्येष्ठ पत्रकारानं सांगितलं त्याच्यामुळे मी हे माघार घेत आहे माझ्या वक्तव्याची मी माफी मागतो चुकीनं माझ्याकडून चुकीन नाही तुम्ही मुद्दामून बोलले ते का जशा लोकांच्या प्रतिक्रिया घाणेरड्या यायला पाहिल्या लोक कमेंट्स करायला लागले गिधाडाच्या हातात पार्टी गेली लोक टपून आहे ठीक आहे अजित पवारांच्या टाईवरचं लोणी खाणारी आहे अंतिम संस्काराची ठीक आहे अंतिम संस्काराची धाग अजून कमीच झाली नाही अंतिम संस्कार पूर्णतः पूर्ण झाला नाही तर तुम्ही सालेवर टपले आहे म्हणून लोकांनं रोष व्यक्त केला मग आता करायचं का तर मग उपमुख्यमंत्री करून टाका पटकन आणि राष्ट्रीय अध्यक्ष आपण मग नंतर पाहू असं काहीतरी आता गेम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिजत आहे पण सुमित्राताई यांना उपमुख्यमंत्री केलं पण देवाभाऊनं अर्थ मंत्रालय जे मेन मंत्रालय आहे पैशाचं ते आपल्याकडे घेऊन घेतलं म्हणजे आमचा बापू साहेब देवाभाऊ 3 महत्वाचे मंत्रालय मुख्यमंत्री त्याच्याकडं गृह मंत्रालय त्याच्याकडं ठीक आहे अर्थ मंत्रालय त्याच्याकडं सगळेच घेऊन घे ना तू आणि बाकीच्याला घरी पाठवून दे म्हणून हे जे उलथापालथ चालू आहे आणि हे काही गिधाड टपून आहे पवार साहेबांना त्या मुलाखतीत ठीक आहे तटकरे त्याच्यानंतर पटेल प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे अशा मोजक्या लोकांचं नाव घेतलं तर ज्याचं नाव घेतलं तुम्ही समजून घ्या का त्याचाच मेन प्रॉब्लेम आहे पार्टी विलीन नाही झाली पाहिजे याच्यासाठी अनेक लोकांना वाटून राहिलं पार्टी आता विलीन व्हायला पाहिजे आणि सूत्र पवार साहेबाच्या हातात झाली पाहिजे काही लोक तर टपून आहे का पार्टीच खतम झाली पाहिजे पवारांचं अस्तित्व या महाराष्ट्राच्या राजकारणातून संपलं पाहिजे ज्या पवारांनी या शेतीसाठी शेतकऱ्यासाठी मोठमोठाले निर्णय घेतले महिलांसाठी लष्करात स्थान निर्माण करून दिलं पीक विमा योजना चालू केली पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सबसिडीमध्ये ड्रीप आणि स्प्रिंकलरची सुविधा चालू केली शेतकऱ्यावरचं 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं अनेक ठिकाणी कॅनल आणि जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या अनेक ठिकाणी सहकारमधून साखर कारखाने सुतगिरण्या काढल्या आणि शेतकऱ्याच्या पुरायचं शेतकऱ्याचं भलं केलं आजही ते जे PSO होते अजित पवार साहेबाचे विपिन जाधव त्याच्या मुलाचं मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी पवार घराण्यानं घेतली एवढ्या दुःखात जाऊन भेट घेतली तिथं हे पवार घराण्याची खासियत आहे म्हणून कार्यकर्त्यासाठी झटणारे हे लोक आहे आणि सकाळी 6 वाजतापासून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जागे होऊन फ्रेश होऊन लोकांच्या समस्या अशा सोडवण्यासाठी हजर राहतात लोक लेट येते दिलेल्या वेळेवर पण हे हजर राहते असं घरानं मी सगळ्याच्याच भेटीला गेलो पण असं घरानं मला दिसलं नाही मग आता जे राजकारण बदललं त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवून राहा दगा फटका कोणासोबतही होऊ शकते कारण हे शेवटी राजकारण आहे आणि राजकारण हे वरून दिल्लीतून चालू आहे आणि हे पहिलेपासूनच ठीक आहे
महाराष्ट्र कधीच दिल्लीच्या समोर झुकला नाही. तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातही झुकला नव्हता आणि आताही झुकणार नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी ठीक आहे पवार साहेबांची साथ द्यावी. आता काय होते हे माहीत नाही. पवार साहेबावर वयावर एका पत्रकारानं प्रश्न विचारला तर त्याले म्हणते तुझी तब्येत बरी आहे का, खेळतं का कुस्ती म्हणते. ठीक आहे, तर या वयातही. आणि दुसरी गोष्ट अजित पवार साहेबांची ठीक आहे ज्या दिवशी अस्थी विसर्जित करण्यासाठी जमा करण्यात आली त्याच दिवशी पवार साहेब लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरले होते आणि दौऱ्यावर गेले होते. हेच पवार घराण्याची खासियत आहे. म्हणून आता राजकारणात पुढं का होते आणि राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाते हे शेवटी बीजेपी ठरवणार आहे. आणि बीजेपी ठरवत असेल तर पार्टीचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व पार्टीचा कंट्रोल बीजेपीच्या हातात जाईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या राज्यघटनेत दुरुस्ती केल्याशिवाय बीजेपी राहणार नाही आणि पुरी पार्टी खतम केल्याशिवाय ठेवणार नाही असं मला वाटते. आता समोर का होते बघू. धन्यवाद. तुम्हाला काय वाटते खालतं कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.